9185 किरण सरनाईक। प्रश्न क्रमांक 9185। सभापती महोदय, छापल्याप्रमाणे। आदरणीय सभापती महोदय, मंत्री महोदयाने उत्तरात जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये माझं समाधान झालेलं आहे। आदरणीय सभापती महोदय, यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबाच्या पावत्या मागील 10 ते 12 वर्षापासून वितरित झालेल्या नाहीत। सभापती महोदय, या जिल्ह्यात GPF धारक कर्मचाऱ्यांच्या फक्त 391 शाळा आहेत। आणखीन त्या ठिकाणी कार्यरत कर्मचारी 3012 आहेत। GPF धारक कर्मचाऱ्यांना अजूनही हिशोब मिळाला नाही। 12 वर्षापासून जर कर्मचाऱ्यांना आपल्या भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या मिळत नसतील तर त्या कर्मचाऱ्यांचे फार मोठे त्या ठिकाणी अतोनात नुकसान होत आहे। सभापती महोदय, कार्यरत कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत, त्यांना अजूनही GPFचा हिशोब मिळाला नाही। त्यांचे हक्काचे पैसे विविध अडचणी त्यांच्या येतात। कोणाच्या मुलींचे लग्न असतात, कोणाच्या पाल्याचे त्यांचे प्रवेश प्रक्रिया असते, मेडिकलचे असेल, इंजिनिअरिंगचे असेल, त्या ठिकाणी त्यांच्या जर ते हक्काचे पैसे कमी पडत नसेल तर या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करूनही अपेक्षित कार्यवाही झालेली नाही व सतत चुकीची माहिती कार्यालयाद्वारे आपल्याला दिलेली आहे। त्यामुळे शिक्षकांना आपल्या हक्काच्या पैशाचे हिशोब कळत नाहीत, तसेच वेळेवर परतावा किंवा ना परतावा काढण्यास अडचणी होत आहे। त्याबद्दल माझे स्पेसिफिक 2-3 प्रश्न आहेत सन्मान्य मंत्री महोदयांना। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रचलित भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या आपण शिबिर आयोजित करून वितरित करण्यासाठी निर्देशित करणार का? विशिष्ट कालावधीमध्ये शिबिर आयोजित करून या पावत्या आपण वितरित कराव्या। या ठिकाणी दुसरा माझा प्रश्न असा आहे की भविष्य निर्वाह निधी संदर्भातील माहिती ऑनलाईन करणे बाकी आहे। या संदर्भात एक विहित मुदत देऊन ते कार्य पूर्ण करावे, यासाठी आपण संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशित करणार का? आणि माझा तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की मी यवतमाळ शिक्षण विभागाचा आढावा बैठकी नेहमी घेत असतो। या ठिकाणी शिक्षण अधिकारी सांगतात आमच्या शिक्षण कार्यालयामध्ये पुरेशा कर्मचारी वर्ग नाही आहे, आपण ते पुरेसे कर्मचारी वर्ग त्या ठिकाणी देसाल का? माझी ही 10-12 वर्षापासून GPFची पावत्याचा हिशोब मिळून आलेला आहे। नम्र विनंती आहे मंत्री महोदयांना की आपण यातून मार्ग काढावा आणि या शिक्षकांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी करावं। मंत्री महोदय। सभापती महोदय, मागचे 2 सदस्य सतत चर्चा करत असल्यामुळे मी थोडा सभागृहामध्ये येतो। आपण त्यांना कडक समज द्यावी सभापती महोदय। यांना वर बसवा, सभापती महोदय। नाही, तुम्हाला तर त्रास होतोच, पण मला पण त्रास होतो। एकाला बोलायला दिलं की दुसऱ्याला द्यावंच लागतं, हा पण प्रॉब्लेम आहे। सभापती महोदय, मी आता अनिल परबची मदत घेणार आहे, तुम्ही माझ्यावर अन्याय करताय। बसा मंत्री महोदय। तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठीच आपण चाललंय हे सगळं। मंत्री महोदय। किरण सरनाईक साहेब आमच्या वाशिमचे आहे आणि वाशिम वरून जाऊन यवतमाळच्या सतत बैठका घेतात आणि खऱ्या अर्थानं भावनातही त्यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला। कर्मचाऱ्यांकरता GPF हा अतिशय महत्त्वाचा विषय असतो। आज मला जेव्हा ह्या प्रश्नाच्या उत्तराकरता ब्रीफिंग घेतलं तेव्हा ह्या प्रश्नाची गंभीरता लक्षात आली सरनाईक साहेब। एक तर आपण सांगितलं की 3000 पैकी जवळजवळ काय 1200-1500 कर्मचाऱ्यांनी मिळाल्या, बाकीच्या कर्मचाऱ्यांना पावती कधी मिळणार हे आपण सांगितलं। तर आपण लवकरात लवकर कॅम्प लावून 3 महिन्याच्या आतमध्ये सर्वांना पावती देण्याची व्यवस्था करू। पूर्ण पोर्टलवर देखील त्याची माहिती टाकता येते का, तो प्रयत्न करू। तिसरा विषय, ह्या पावत्या देण्यामध्ये ज्यांनी कोणी दिरंगाई केली असेल ह्या प्रकरणाची आपण त्या ठिकाणी त्या भागातले उपसंचालक, अमरावती शिक्षण विभागाच्या उपसंचालक यांच्या मार्फत चौकशी करून 15 दिवसाच्या आतमध्ये तसा अहवालाच्या अनुषंगाने त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल। संजय भेंडे। सभापती महोदय, वेतन निर्वाह निधीच्या पावत्या या वेळेत दिल्या गेल्या पाहिजेत आणि ज्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारच्या पावत्या लपवून ठेवल्या, माझा स्पेसिफिक आरोप आहे त्या लपवून ठेवल्या गेल्या, त्या त्यांना दिल्या गेल्या नाहीत। या 1454 कर्मचाऱ्यांच्या पावत्या अजूनही दिल्या गेल्या नाहीत। अशा अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई झाली पाहिजे। मंत्री महोदय, आपल्या माध्यमातून त्यांना विचारू इच्छितो, अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार का? चौकशी अहवाल आला। जर संबंधित अधिकाऱ्याने ह्या पावत्या जाणीवपूर्वक लपवून ठेवल्या किंवा दिल्या नसतील तर त्यांना निश्चितपणे निलंबित करणार। अभिजित वंजारी। सभापती महोदय,
मंत्री महोदयांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. हा प्रश्नाची व्याप्ती केवळ यवतमाळ जिल्ह्यापुरती किंवा अमरावती डिव्हिजनपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा ज्या ट्रान्झिट पिरियड जे होते 1 नोव्हेंबर 2005 पासून आपल्या राज्यामध्ये जुनी पेन्शन बंद होऊन TCPS ची योजना आली, नंतर NPS आली. या सर्व 26 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणि म्हणून अशा पद्धतीच्या नागपूर विभागामध्ये सुद्धा सर्व जिल्ह्यातल्या पे युनिटच्या मार्फत अशा पद्धतीचा हिशोब न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार का आणि या सर्व शिक्षकांना आपण तुरंत दिलासा देणार का? पे युनिटच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी अशा GPFच्या पावत्या देण्याकरिता दिरंगाई झाली असेल तर तातडीनं आपल्या सरनाईक साहेबांनी विचारल्याप्रमाणे सूचित केल्याप्रमाणे कॅम्प लावून ह्या तातडीनं पावत्या त्या ठिकाणी देण्यात येतील. त्याच पद्धतीनं ही प्रोसिजर अधिक सुलभ व्हावी याच्याकरता आपल्याकडून मार्गदर्शक सूचना घेऊन त्या पद्धतीचं वितरण विभागाला करण्यात येईल. संजय खोडके. मंत्री महोदयांनी आता जो प्रश्न उत्तर दिलं, वंजारी साहेबांना जो विचारला, हा असा प्रश्न सुटणार नाही आहे. महाराष्ट्रात माध्यमिक शिक्षक किंवा ज्युनियर कॉलेजला सर्वात मोठा भ्रष्टाचार जो आहे तो या वेतन पथक आणि या युनिटमध्येच आहे. तुम्हाला खऱ्या अर्थानं जर याच्या पूर्ण मूळ काढायचं असेल तर याला एखादा अधिकारी नेमून तुम्हाला पूर्ण राज्याचं कुठं कुठं पेंडिंग आहे याची चौकशी करणं गरजेचं आहे. कारण की सर्वात जास्त जर पिसला जात असेल तर शिक्षक या वेतन पथकमध्येच पिसला जाते. तुम्हाला एक समिती नेमून या प्रत्येक जिल्ह्यात किती दिवसापासून काय काय पेंडिंग आहे हे जर केलं तर तुम्हाला याचं भयावह चित्र समोर येणार. म्हणून आपण एक समिती नेमून प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेणार का? मंत्री महोदय. माननीय सदस्य संजय खोडके साहेबांनी केलेल्या सूचनाची नोंद घेण्यात आली आणि याच्यावर सकारात्मक कारवाई करण्यात आली. भावनाताई गवळी. प्रत्येक प्रश्नावर प्रत्येकाला विचारता येणार. माझं म्हणणं एवढंच आहे की आदरणीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी जे उत्तर दिलं की आम्ही चौकशी करू, माझं म्हणणं चौकशी नाही. ज्या लोकांनी 10 ते 12 वर्षापासनं त्यांना GPFच्या पावत्याच दिल्या नाही त्यांना तात्काळ या सभागृहामध्ये तुम्ही डिक्लेअर करा की सस्पेंड करतो आहे. नंतर एक चौकशी बनवा आणि त्या अनुषंगाने मग तुम्ही संपूर्ण राज्यभराचा सगळा आढावा घ्या. कारण प्रत्येक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. पहिले आपण या ठिकाणी आम्हाला उत्तर द्यावं की त्यांना तात्काळ सस्पेंड करतोय. यवतमाळमध्ये जे प्रकरण झालं त्या संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं.